Good evening, ma'am. Hi, good evening. Good evening, ma'am. Good evening. Good evening, ma'am. Good Good evening. स्क्रीन दिसते सर्वांना? Good evening. हो. नाही. बरं, आता दिसेल. नाही. दिसत नाही त्यांना आता दिसेल. बरं, पहा आज ही प्रश्नपत्रिका आणि पुन्हा इंग्लिशचे काही टॉपिक. इंग्लिशचे 1-2 टॉपिक आहेत. तर त्यापैकी आता तिसरं मला वाटतं प्रकरण सुरू होतं का तिसरं झालं होतं आपलं? होय, जे इंग्लिशचं चाललेलं होतं ते घेऊयात. हो. ओके. बरं, आता सुरुवातीपासून पाहिजे का प्रश्न? काल काय केलं मग तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली का सर्वांनी? Good evening, पत्रिका सोडवली? ma'am. सोडवली. हा, ओके. सोडवली ना सर्वांनी? याची आन्सर की ग्रुपवरती होती, ग्रुपवर पाठवलेली होती अगोदरच. आन्सर की होती ग्रुपवरच. बरं, कठीण वाटणारे प्रश्न सांगा. गुड इव्हिनिंग सर्वांना, गुड इव्हिनिंग. संबोध आलाय का? टीचर स्क्रीन प्रश्नपत्रिका सगळी. हॅलो. संबोधला स्क्रीन मॅम. का? संबोधला प्रश्नपत्रिका आली नाही का? मॅम. हा, बोल पटकन. मॅम, मला बोल. 13वा प्रश्न समजला नाही. यशवर्धनला नाही समजला का? एक मिनिट. हो मॅम. सगळी का? बर, काय करायचं? सर्वच घ्यायचेत का प्रश्न? हो. बर. हो. हो. कठीण वाटतात का पेपर प्रश्नपत्रिका तुम्हाला? घेऊयात, सर्व घेऊयात. घेऊयात, पण तुम्ही काल सोडवण्याचा प्रयत्न केला असेल ना? म्हणजे पटपट तुम्हाला जमतील, वेळ नाही जाणार आपला. घ्या, सर्व प्रश्न घेऊयात. आहे ना तुमची डिमांड, तर घेऊयात. बरं, आज बरेच जण आणखी आले नाहीत. लिंकला काही अडचण येते का? बहुतेक लिंकला काही प्रॉब्लेम येतोय का काय काय माहिती. मी पुन्हा एकदा लिंक शेअर करते. जे राहिले ते येतील म्हणजे. बरं, पहा आता पहिला प्रश्न काय आहे? वरील संख्यामालेनुसार संयुक्त संख्यांची बेरीज ही मूळ संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहे? संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्यांचे अनेक अवयव असतात, किंवा असं लक्षात ठेवायचं की संयुक्त संख्या म्हणजे पाड्यामध्ये येणारे नंबर. पाड्यामध्ये ज्या संख्या येतात त्या सर्व संयुक्त संख्या असतात. ज्या कधीच कोणत्याच पाड्यामध्ये येत नाहीत त्यांना मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर म्हणायचं. संयुक्त संख्या म्हणजेच कंपोजिट नंबर. आता पाहूयात आपण पाड्यामध्ये येणारे आणि पाड्यामध्ये न येणारे नंबर कोणकोणते. आता 5 तर काय कधी कोणाच्या पाड्यामध्ये येत नाही, म्हणजे 5 आपल्याला कुठे घ्यावं लागेल? मूळ मध्ये. एक मिनिट, पेनला थोडा वेळ जरा प्रॉब्लेमच येतो. पेन येईपर्यंत फक्त. हा, आता मूळ संख्या ज्या आहेत त्यांना गोल करून घेऊयात. 5 हा मुळे, त्याच्यानंतर 2 हा सुद्धा मुळे. 5 मूळ झाला, 2 मुळे, 7 पण मुळे आणि 3 पण मुळे. यांची बेरीज करून घेऊयात. मूळ संख्यांची बेरीज करून घ्यायची. मूळ संख्यांची बेरीज पहा किती झाले. त्याचं सर्वांची जर बेरीज केली, 5 आणि 2 7, 7 आणि 7 14, 14 आणि 3 हे 17 झाले. म्हणजे मूळ संख्यांची बेरीज ही झाली 17. याच्यामध्ये आणखी कोणी नाही ना मूळ, हे पण चेक करा. त्यांच्यामध्ये व्यवस्थित चेक करायचे की आता मूळ संख्यांची बेरीज झालेली आहे 17, 17. प्राईम नंबरची ऍडिशन ही 17. आता त्यानंतर ज्या काही उरलेल्या संख्या आहेत ज्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो त्यांची बेरीज करून घेऊयात. मग उरलेल्यांची बेरीज आता हे 4 आणि 1. आता 1 ही संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही, 1 कडे जायचंच नाही.
4 आणि 9 हे झाले 13. 13 आणि 6 हे झाले 19. संयुक्त संख्यांची बेरीज किती आली? 19. म्हणजे आता यांच्यामध्ये 2चा फरक झाला. 2चा काय आहे हा फरक. बरं, आता कोणाची तुलना कोणाबरोबर आहे? अगोदर ज्याचा आहे नंबर, संयुक्तचं नाव आहे ना, म्हणजे संयुक्तने तुलना केलेली आहे मूळ बरोबर. मग संयुक्त या संयुक्त मूळपेक्षा कमी इतके जास्त आहेत तर जास्त आहेत. कितीने जास्त झाले आहेत? 2ने जास्त. मूळ झाल्या 17 आणि संयुक्तची बेरीज झाली 19. म्हणजे 2ने बेरीज यांची जास्त आहे. पर्याय क्रमांक 2. ओके, तुमचं सुद्धा उत्तर येत होतं. काय काय आलं कोणाचं? पर्याय व्हेरी गुड. बेरीज, अरे बेरीज 16 कुठून आली होती मुग्धा? संयुक्त संख्यांची बेरीज 16 कशी आली होती? ओके, उद्या पाठवा रेवती. संयुक्त संख्याला इंग्रजी भाषेत काय म्हणतात? संयुक्त संख्या म्हणजेच कंपोजिट नंबर आणि मूळ संख्येला प्राईम नंबर म्हटलं जातं. बरं, पाहता प्रश्न क्रमांक 2. वरील संख्या मालिकेत आलेल्या विषम मूळ संख्यांची बेरीज किती? आता विषम आणि मूळ, विषम मूळ मध्ये काय फरक असतो? सर्वच संख्या मूळ संख्या या विषम आहेत, पण याच्यामध्ये फक्त 2 ही एकमेव सम मूळ आहे. तर विषम मूळ संख्यांची बेरीज आपल्याला पाहिजे. विषम मूळ संख्यांची बेरीज 3 ही विषम पण आहे आणि मूळ पण आहे. 5 ही विषम आहे आणि मूळ आहे. 7 पण विषम आणि मूळ आहे. 11 पण विषम आणि मूळ आहे. त्यानंतर 23 ही पण विषम मूळ आहे. त्यानंतर ही 7 पण विषम मूळ आहे. 25 संयुक्त आहे. आता यांची बेरीज करायची. 3, 5, 7, 11, 23, 7. आता यांची जर बेरीज केली तर ही बेरीज किती होईल पहा. 8, 7, 11, 7. ही जर बेरीज केली तर ही होईल 56. तुम्ही एकदा चेक करा. पर्याय क्रमांक 1. त्याला येऊ द्या सर्वांचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आलं. बरं, माझी ऍडिशन काय चुकली आहे का मग? आपण बेरीज करूयात. 5 आणि 3 8, 8 आणि 7 हे किती झाले? 15. 8 आणि 7 15. 15 मध्ये 11 मिळवले हे झाले 26. 26 आणि 23 49. 49 आणि 7 हे 56. 56च होते ना, 56. एवढी ऍडिशन माझी पुन्हा एकदा करून पाहिली मी. तुमचं उत्तर पर्याय 2 येत होतं म्हणून. ओके, पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. व्हेरी गुड. आता जमतंय सर्वांचं. ओके, चला पाहूयात पुढचा प्रश्न. खालील संख्या मालिकेत 2 पूर्वी लगत 5 आहे, मात्र 2 नंतर लगत 5 नाही. असे किती वेळा झाले आहे? अगोदरचा 5 चालेल, पण नंतरचा 5 चालणार नाही. मग इथे आपण अगोदर ठरवून राहील की क्रॉस कोणाला करायचंय. 5 2 5 असा चालेल, पण 5 नंतर जर 2 आला तर तो चालणार नाही. 2 5 चालेल. 2 5 इथे 2 5 2 5 आहे, पण त्याच्या पूर्वी पण अगोदर आहे. म्हणजे आपल्याला हा तर घेता येणार नाही. 2च्या पूर्वी 5 आहे, पण नंतर सुद्धा इथे 5 आहे, हा चालणार नाही. म्हणजे आता 2 5 2 5 3 2 5 3 आणखी कुठे झाला पहा. 5 2 4 असा पण चालेल. नंतर 5 2 9 असं 3 वेळा झालं. अगोदरचा 5 चालेल, 2च्या अगोदर 5 चालेल, पण नंतर 5 चालणार नाही. असं 3 वेळा मिळालं. बोला कुणाल. मॅम तुम्ही आधी 2च्या नंतर 5 म्हणला होतात ना? 2च्या नंतर 5 चालत नाही असं म्हटलं ना मी. 2 पूर्वी 5 आहे, इथे बघ ना. 2 पूर्वी 5 आहे,
मात्र 2 नंतर लगत, लगत म्हणजे लागून. पहा 2, अरे 2 पूर्वी 5 आहे. 2च्या पूर्वी 5 आहे. 2 नंतर लगत 5 नाही. अरे ते माझंच देण्यात उलट झालं. बरोबर आहे, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. पहा 2च्या पूर्वीचा 5 चालेल आणि नंतरचा चालणार नाही. इथे अगोदर क्रॉस करून घ्यायचे. असं चालेल, असं चालणार नाही. बोलताना उलट झालं. 3 वेळा असं मिळालं. आपण चेक करताना बरोबर चेक केलं. क्रॉस कसं करायचं हे उलट झालं. आता समजलंय कुणाल? प्रश्न समजतायत ना सर्वांना? घाई नाही ना होते? हो समजतात. हो. हो काय होतंय समजतात. प्रकार एकदम सोपे असतात पण थोडेसे कन्फ्यूज करणारे असतात. अंकमाला असेल, अक्षरमाला असेल तर थोडेस कन्फ्यूज करणारे आणि पुन्हा पुन्हा चेक करावे लागणारे असतात थोडेसे. बोला आराध्या, माईक ऑन आहे. आराध्याचं काय म्हणणं आहे, आराध्या? हा बोल. 3च्या नंतर 2च्या पहिले 5 आहे ना? आहे नाही ते पण नंतरचा पण 5 आहे ना, असा गट नाही चालत. असा नाही चालत. काय सांगितलं? 2 पूर्वी लगत 5 आहे. 2च्या पूर्वीचा 5 हा चालला असता पण नंतरचा चालत नाही. पूर्वी पण आणि अगोदर पण असा नाही पाहिजे त्यांना. आलं लक्षात? 2च्या पूर्वीचा 5 पाहिजे पण 2च्या नंतर 5 नको. बरं पहा आता पुढचा प्रश्न. वरील संख्या मालिकेत सम अंकानंतर लगत मूळ संख्या आलेली आहे असे किती वेळा झालेले आहे? पहा सम नंतर मूळ कुठे कुठे झालंय? पहा सम नंतर मूळ. पहा इथे सम संख्या अगोदर पाहिजे. त्याला तुमचंही उत्तर येऊ द्या. समसंख्या आहे, समच्या नंतर मूळ मिळाली. पुन्हा इथे सम आहे पण 9 काय मूळ नाही. सम आहे, 12 सम आहे आणि 37 मूळ आहे. ही सम नंतरची मूळ. पुन्हा 40 सम आहे पण 49 मूळ नाही. आता इथे 20 32 सम आहे. 32 सम आहे आणि 32 नंतर येणारी 3 ही मूळ आहे. नंतर 20, 21, 4 बरं 4 सम आहे आणि 4च्या नंतर येणारी 97 ही मूळ आहे. असं किती वेळा झालं? वरील सम अंकानंतर लगत, लगत हवी, लगत, लगत आली. मग आणखी एकदा आपण क्रॉस चेक करून घेऊयात. पहा आता इथे 20 नंतर 11 मूळ आहे. सम नंतर मूळ. इथे पण सम नंतर मूळ आहे. पुन्हा एकदा सम नंतर मूळ आहे आणि इथे 4 सम नंतर मूळ आहे. बोला रिया. रिया मॅम हा बोल ना. रिया काय म्हणणं आहे? रिया आवाज येतोय ना? माईक ऑन आहे तुझा, माईक ऑन करा. माईक ऑन कर. मॅम 29 मूळ आहे आणि 3 आहे ना? चुकलं 29 29 आहे पण त्यांनी काय सांगितलं? सम पाहिजे अगोदर. अगोदर सम. वरील संख्या मालिकेत सम अंकानंतर लगत मूळ संख्या आलेली आहे. पहा आता इथे 20 ही सम आहे आणि 20च्या नंतर येणारी 11 मूळ आहे. त्यानंतर 12 ही सम आहे. 12च्या नंतर येणारी 37 मूळ झाली. त्याच्यानंतर 32 ही पण सम आहे. त्याच्यानंतर येणारी 3 ही मूळ झाली. पुन्हा एकदा 4 ही समसंख्या आहे आणि सम नंतर येणारी 97 ही मूळ आहे. असं चालेल ना? समजला का प्रश्न? किती वेळा झाला मग असं? पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 4 वेळा झाला म्हणजे पर्याय 2 योग्य आहे. डाऊट होता का कुणाचा? वेगळं वाटली का तुम्हाला? दुसरी सापडली का एखादी? बरोबर आहेत का संख्या?
ओके. बरं हो पहा मॅम. काय यामध्ये कोणाचा काही घ्या पुढचा प्रश्न. काहीच खाली मॅम व्हिडिओ ऑन ठेवत आहे. हो व्हिडिओ ऑन ठेवत जा. व्हिडिओ ऑन ठेवा म्हणजे मलाही लक्षात येते की तुम्ही प्रश्न नीट पाहताय की नाही. व्हिडिओ ऑन ठेवायला काही अडचण नाही तुम्हाला. ठेवत जा व्हिडिओ ऑन. ओके. बरं पाहता खालील संख्या मालिकेतील अंकांच्या स्थानांची अदलाबदल केल्यानंतर किती संयुक्त संख्या तयार होतील. संयुक्त म्हणजेच कंपोजिट नंबर तयार करायचे आहेत आपल्याला म्हणजे पाड्यामध्ये मिळणाऱ्या संख्या. टेबलमध्ये ज्या अवेलेबल असतात ते नंबर्स. पाहता अदलाबदली करून घेऊयात आपण. एकमेकांना अल्टरनेट करायचंय. पहा 13चा काय होईल इथे 31. आपण सर्वांचीच बदली करून घेऊ. 73चा काय होईल 37. 25चा होईल 52. 21चा होईल 12. 34चा होईल 43. 74चा होईल 47. 95चा होईल 59. 29चा होईल 92. 24चा होईल 42. 30चा हा फक्त 3च होईल. शून्य जरी अगोदर लिहिला तरी तो फक्त 3च आहे. आणि 14चा होईल 41. बरं आता ही अट तर पूर्ण झाली. आता संयुक्त संख्या आपल्याला यामधून शोधायच्यात. आता संयुक्त किती तयार होतील पाड्यामध्ये येणार आहे. 31 येत नाही 37 येत नाही. सर्व समसंख्या या पाड्यांमध्ये मिळत असतात. म्हणजे 52 12 या मिळणार आहेत. पुन्हा आता 92 ही सुद्धा मिळणार आहे. 42 मिळणार आहे. म्हणजे एकूण 4 संख्या 1 2 3 आणि 4 अशा 4 संख्या आपल्याला त्या मिळाल्या. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. जे की तुमचं अगदी बरोबर येत होतं. हा 1 2 यशवर्धनचं तर 4 आलं. मॅम यशवर्धन समजतंय ना. यशवर्धनचा अगोदर मोबाईलच कनेक्ट होत नव्हता. यशवर्धन माईक ऑन करा. आता नाही ना काय मॅम प्रॉब्लेम आहे. आता लिंक चालू होण्यासाठी काय अडचण येते का यशवर्धन आवाज येतोय का. मॅम तुमचं उत्तर चुकलंय. कसं काय चुकलं. आपलं 4 आलं होतं ना. बरं मला सांगा काय चुकलं तुम्ही सांगा. काय असायला हवं बरोबर. होतं. आपण चेक केले ना. क्रॉस चेक करा पुन्हा एकदा. पुन्हा एकदा क्रॉस चेक चेक करा. किती जणांना वाटतंय माझं उत्तर चुकलंय. पहा बरं काय चुकलं. मॅम बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे. आन्सर कीला पण चेक करा आणि आन्सर कीला एखाद 2 प्रश्नांच्या चुका पण होऊ शकतात. आता मी जे मागवलेत ना प्रश्नपत्रिका तर त्यामध्ये पण भरपूर चुका आहेत. आन्सर कीला पण चुका आहेत. मग त्या चुका आपण टाळण्यासाठीच मी प्रश्नपत्रिका समजावून देत असते. जर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर तिथे जरी आन्सर चुकीचं असलं तरी आपण ते इथे बरोबर करू शकतो. आन्सर कीला जे आहेत ते कधी कधी चुका पण असतात. पर्याय दुसराच दाखवलेला असतो किंवा प्रश्नच एखादा चुकीचा असू शकतो. बरं पहा वरील संख्या मालिकेत सम अंकानंतर लगत विषम अंक व सम अंकापूर्वी लगत विषम अंक असे किती वेळा झाले आहे. चला प्रश्नाचं उत्तर शोधा. विषम. विषम. विषम सम विषम असं शोधायचंय तुम्हाला. ओके पर्याय 2 आणि 4 असे 2 पर्याय लिहिले. चला आपण योग्य कुठे आहे ते चेक करूयात. विषम सम विषम हा विषम सम विषम विषम सम विषम असं एकदा झालं. पुन्हा आता विषम विषम सम विषम नाही झालं इथे. विषम सम विषम आणखी इथे एकदा झालं. असं फक्त 2 वेळा झालेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 2 हे मॅम आपलं योग्य उत्तर. तुमच्याकडून 9 आणि एक शेवटची जोडी राहिली. मॅम शेवटची जोडी राहिली. हा बरोबर आहे. 961. 961 बरोबर आहे. 961 ही पण होती. विषम सम आणि विषम. आणखी एकदा क्रॉस चेक करून घेऊयात आपण काय राहिलंय का.
बरं विषम सम विषम सम नाही राहिलेली दिसत, म्हणजे इथे पर्याय बदलेल आपला. 2 नाही होणार इथे, पर्याय क्रमांक मग 1 घ्यावा लागेल. पर्याय क्रमांक 1. मॅम 7 4. 7 4 6 असं का? तो नाही ना हो. होणार. नाही, विषम सम आणि विषम. आता 7 हा जरी ऑड असला तरी 4 हा इव्हन आहे 6. आणि 6 पण इव्हन आहे, असं नाही चालणार. तो विषम सम सम झाला, तो विषम सम सम नाही चालणार. पाहता पुढचा प्रश्न. वरील संख्या मालिकेतील 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांची संख्या ही 5 ने भाग जाणाऱ्या संख्यांपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. आता 3 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आणि 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती हे शोधायचंय. हे शोधण्यासाठी तुम्हाला 3 ची कसोटी आणि 5 ची कसोटी वापरावी लागेल. किती जणांना आठवते बरं 3 ची कसोटी आपण घेतली होती? मॅम मला आठवते तीनच्या पट्टीची असते. टीचर कसोटी बरं ऐका, तीनची कसोटी सांग का? एक एक जण सांगितलं तर मला व्यवस्थित समजेल. एक जणाने जर सांगितलं की नाही तर समजेल मला व्यवस्थित तुम्ही काय सांगताय. देवराज सांगा, देवराज सांगेल. देवराज, देवराज काय बरं 3 ची कसोटी? 5 ची येते. टीचर मला 5 ची येते. बर, आणि कसोट्या झाल्यात बाळा आपल्या. कसोट्या पाठच हव्यात. ऋतुजा तू सांग 3 ची कसोटी काय आहे? ऋतुजा मी सांग का तीनची? बरं सांग, सांगा पटकन सांगा. मॅम अंकांच्या बेरजेला 3 विशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3 विशेष भाग जात. अगदी बरोबर आहे. अंकांची बेरीज ही 3च्या पटीतील पाहिजे. म्हणजे अंकांची बेरीज केली की 3च्या पाड्यातली एक संख्या तयार होत असते. अंकांची बेरीज 9 आली किंवा 12 आली, 3 आली, 6 आली, 27 आली, अशा 3च्या पाड्यातल्या संख्यांची बेरीज आली की त्याला 3 ने भाग जातोच. आता 5 ची कसोटी. देवराजला पाठ आहे ना 5 ची कसोटी? पाहूया ती तरी पाठ आहे का व्यवस्थित, सांगा देवराज. मॅम मी सांगू? नाही, देवराज संख्येच्या आणि 5 किंवा 0 असल्यास त्या संख्येला 5 ने भाग जातो. अगदी बरोबर आहे. बरं आता 5 ने भाग जाणाऱ्यात आपण पटपट शोधू शकतो. एकक स्थानी 0 किंवा 125. 125 याला जाणारे, याला 250. हो, फक्त युनिट प्लेस पाहायचंय आपल्याला. 325. हो. बरं. 900. आता या भाग जाणाऱ्या संख्या झाल्या, किती झाल्या बरं? 5. 1 2 3 4 5. 5 ने भाग जाणाऱ्या संख्या झाल्या 5. आता 3 ने भाग जाणाऱ्या पाहूयात आपण. 3 ने भाग जाण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? अंकांची बेरीज. आता प्रत्येक संख्या चेक कराव्या लागतील. 5 आणि 2 7, 7 आणि 1 8 याला चालणार नाही. 5 आणि 2 7 हे पण चालणार नाही. 8 आणि 2 6, 6 आणि 3 9 हा मॅम बोल. 423. बरं, 423 ला जाते. 9 आणि 2 11 ही पण चालणार नाही. 2 आणि 4 6 आणि 2 8 ही पण चालणार नाही. पुन्हा 5 आणि 2 7, 7 आणि 3 10 होतात, ही नाही चालणार. 323. आता 323 चालेल. हा 9 बेरीज होते ना, 6 आणि 4 10 आणि 4 14, ही पण नाही चालणार. त्यानंतर 2 आणि 2 4, 4 आणि 3 7 ही पण नाही चालणार. ही 900 चालेल. बरं किती मिळाले पहा, राईट केलेला ब्ल्यू कलरने. 1 2 आणि 3. 3 संख्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या किती मिळाल्या? 3. बर, आता मला सांगा 3 ने भाग जाणाऱ्या संख्या या 5 ने भाग जाणाऱ्यांपेक्षा जास्त होत्या की कमी होत्या? कमी होत्या. बरोबर. कितीने कमी होत्या त्या? कितीने कमी होत्या? व्हेरी गुड. 2 ने कमी. कुठे आहे पर्याय? पर्याय क्रमांक 2. 2 ने कमी. बरं, प्रश्न समजला ना? आता पुढचा प्रश्न. वरील संख्या मालिकेत 9 नंतर लगत 2 आहे, परंतु 2 नंतर लगत 5 नाही. असा 9 अंक किती वेळा आलेला आहे? चला या प्रश्नाचं उत्तर शोधा.
पाच. येऊ द्या प्रश्नाचं उत्तर पटकन. आता तुम्ही तर कालच प्रश्नपत्रिका सोडवलेली. हर्षितला आज का उशीर झाला? का रिजॉईन केलंय? बर पहा, 9 नंतर लगत 2 आहे. 9 नंतरचा 2 चालणार आहे, परंतु 2 नंतर लगत 5 नाही. असा चालेल, पण 9 नंतर 2 आणि लगत 5 असा चालणार नाही. असा 9 हा अंक किती वेळा आलेला आहे? आता तुमचं तर उत्तर मिळतंय पर्याय क्रमांक 4 म्हणणे. जरा आपण क्रॉस चेक पाहूयात. 9 2 9 2 आहे, पण 5 आहे, म्हणजे हा चालणार नाही. 9 2 आहे, शेवट नंतर 5 दोन झाले पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर 9 2 आहे, 9 नंतर 5 नाही, म्हणजे हा सुद्धा चालणार आहे. असं 2 वेळा. पर्याय क्रमांक 1 वेळाच येतं, तीन. तुम्ही तो दिला होता. पर्याय क्रमांक किती झाला मग? 3. 2 वेळा असं झालं. 9 नंतर 2 चालेल, पण 9 नंतर 2 नंतर 5 चालणार नाही. 9 2 5 चालणार नाही. पर्याय क्रमांक 2. प्रश्न समजला का सर्वांना? ओके. पहा पुढचा प्रश्न. वरील संख्या मालिकेतील प्रत्येक स्थानावरील अंकांची बेरीज केली असता एकक आणि दशक मिळून मिळणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती? 1 मिनिट हा, एक कॉल येतो, तोपर्यंत तुम्ही प्रश्न सोडवा. हा, हॅलो, हा बोल ना. शिवेंद्रला स्क्रीन नव्हतं दिसत. मॅडम स्क्रीन दिसत नाहीये. मॅम स्क्रीन दिसते दिसत का? नाहीये. अरे मी बंद केलं होतं, आता बंद आवाज केलं येत नाही होतं. मॅम. आता दिसतीये. आता दिसत मॅम, असेल, मी बंद केलं होतं. शिवेंद्रला मॅम केलं आवाज येत होतं. नाहीये. येत असेल आता, आता येत असेल, पहा बरं. आता येतोय ना? पण मॅडम आणि व्हिडिओ ऑन ठेवायला काय अडचण आहे तुम्हाला? नाही मनस्वी, येत मॅम. राजनंदिनी, देवराज, व्हिडिओ ऑन ठेवा. ईश्वरी, मुग्धा, विनया, स्नेहल, उन्नती, ऋतुजा, व्हिडिओ ऑन ठेवायचा. तेजस्विनी, हर्षित, संबोध, व्हिडिओ ऑन ठेवा. बर, चला आलं उत्तर तुमचं. पर्याय 3 म्हणणं, पर्याय 3 आणि 2 आत्ताच उत्तर आलंय का? 3 आणि 2. आता काय सांगितलं त्यांनी? प्रत्येक स्थानावरील अंकांची बेरीज केली असता. अंकांची बेरीज म्हणजे स्थानांची एकक आणि दशकची बेरीज करायची. तर आता मूळ संख्यांची बेरीज किती होणार आहे? मॅम आवाज येत नाही. कोणालाच आवाज येत नाही का? पहा बरं समोरचा आवाज येतोय का? येतोय ना आवाज? आता येतोय? बरं, पहा आता एकक आणि दशकची बेरीज केली. संख्या मालिकेतील एकक आणि दशक स्थानांवरती जे अंक आहेत 2 आणि 5, दशक वर 2 आहे, एकक वर 5 आहे, यांची बेरीज केली. किती झाली बरं? किती झाली? 7. हा बरं, आता तुम्ही काय सांगितलं? 4 आणि 2 बेरीज किती झाली? 6. 9 आणि 3 किती झाली? 12. त्यानंतर 4 आणि 8 किती झाली? 12. 4 आणि 3 7. बर, त्यानंतर 6 आणि 2 8. त्यानंतर 3 10 झाले. 4 आणि 3 झाले. 9 आणि 7 झाले. 2 आणि 8 झाले. 3 आणि 2 हे झाले 5. बर, आता मूळ संख्यांची बेरीज. आता यांच्यामध्ये मूळ संख्या कोण कोण आहे बरं? आता मूळ कोण कोण तयार झालं?
7 मुळे बरोबर. आणखी मूळ कोण आहे? 7 मुळे पुन्हा एकदा 7च मुळे. आणखी कोण मुळे? 7. 2 मुळे 7, 7, 7 आणि 5 यांची जर बेरीज केली तर ही किती होईल बरं बेरीज? 26 पर्याय क्रमांक 1. 26 हो 26. बर, प्रश्न समजला का? हो थोडासा क्रिटिकल होता, तुमच्या इयत्तेच्या मानाने थोडासा क्रिटिकल होता. बेरीज करा, पुन्हा मूळ संख्या शोधा, पुन्हा त्यांची ऍडिशन करा, असा थोडासा कन्फ्युज करणारा होता. बरं चला जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10. ही प्रश्नपत्रिका थोडीशी कठीण गेली असेल इतर प्रश्नपत्रिकांपेक्षा. घटक वाईज प्रश्नपत्रिका थोड्याशा कठीण असतात. काही घटकानुसार, म्हणजे घटक जर एखादा कठीण वाटत असेल तर थोडासा तो प्रश्नपत्रिका पण कठीण असते. एखादा घटकच खूप सोपा असतो तर ती प्रश्नपत्रिका पण अगदी 5 मिनिटांमध्ये आपण सोडवू शकतो, एवढ्या तर सोप्या येतात. पण घटक वाईजचा थोडासा दर्जा काठिण्य पातळी जास्त असते. इतर प्रश्नपत्रिकेपेक्षा काठिण्य पातळी जास्त असते, हे लक्षात ठेवा. वरील संख्या मालिकेतील उजवीकडून 5व्या अंकाचा वर्ग व डावीकडून 4थ्या अंकाचा घन यांची बेरीज किती? उजवीकडून जेव्हा म्हटलं जातं तेव्हा शेवटीपासून पाहायचं आणि डावीकडून असं जेव्हा सांगितलंय तेव्हा सुरुवातीपासून. आता उजवीकडून 5वा कोण झाला? उजवीकडून 5वा 2 बरोबर. 9 उजवीकडून 5वा हा 2 मिळाला. 2 इकडे डावीकडून चा वर्ग 4. 4 डावीकडून 4था. चा वर्ग मग 4 पहिला, दुसरा, तिसरा. मॅम, नाही. अरे डावीकडून 4था म्हटलं ना, डावीकडून 4था म्हणजे सुरुवातीपासून, उजवीकडून म्हणजे शेवटीपासून असतं. हा, अंकांचा घन यांची बेरीज. बरं आता या अंकांच्या घनांची बेरीज. 3चा घन किती होतं बरं? 3चा घन आणि 2चा घन 8. यांची करा ऍडिशन. 27 आणि 8 किती होतील? 2 चा वर्ग सांगितलं. हा 35 झाले. 2 चा वर्ग तर सांगितलेला यांची बरोबर. बेरीज किती? पर्यायच नाही पण. 2 चा वर्ग सांगितलेला. 2 चा वर्ग अरे हा वर्ग दिला. एक 2 चा एक वर्ग सांगितलेला. बरोबर, घन घेतला वर्ग. वर्ग 2चा हा वर्ग घ्यावा लागेल, वर्ग. 2 चा वर्ग 4 उजवीकडून तर 5. पर्याय हा क्रमांक 4 31 बरोबर, मी घन पर्याय घेतली. सॉरी क्रमांक वाचण्यामध्ये 4 चूक झाली. उजवीकडून 5व्या अंकाचा वर्ग होता, म्हणजे आता 2चा काय घ्यावा लागेल? वर्ग. 2चा वर्ग झाला 4 आणि डावीकडून 4थ्या अंकाचा घन आहे 27. 27 आणि 4 किती झाले? 27 आणि 4 पर्याय क्रमांक मॅम, 4 घरच्या मध्ये पीडीएफ देणार आहात. काय पर्याय म्हणतो क्रमांक 4 विराज? वरील संख्या पीडीएफ मालिकेत लवकर पाठवा. मला तुझा आवाज ब्रेक झाला. मॅम घरचा अभ्यास लवकर पाठवू का? ओके, पाठवते लगेच. बर, वरील संख्या मालिकेत 3ने निश्चय भाग जाणाऱ्या एकूण किती समसंख्या आहेत? 3ने भाग जाणाऱ्या समसंख्या आपल्याला पाहिजेत. सविता मॅडम त्या प्रश्नाचं उत्तर येऊ द्या. आपण अगोदर 3ने भाग जाणाऱ्या संख्या शोधूयात. कोण कोण आहेत 3ने भाग जाणार? 4 आणि 2 6. 3ने निश्चय भाग जाणाऱ्या एकूण समसंख्या हा किती झाले? 4 आणि 2 6. म्हणजे याला भाग जातो, सम पण आहे आणि 3ने भाग जाणारी पण आहे. 3 आणि 3 5 ही चालणार नाही. 4 आणि 1 5 ही चालणार नाही. 3 आणि 0 ही चालणार आहे. 5 आणि 4 9 पण ही सम नाही म्हणून चालणार नाही. 6 आणि 6 12 होतो, ही चालेल. 66 चालेल. आपण समच पाहूयात त्याच्याकडे. 8 आणि 4 12 म्हणजे 3ने भाग जाणारी पण आहे, सम पण आहे. 6 आणि 2 8 चालणार नाही. 7 आणि 2 पण ही सम नाहीये. 3 आणि 3
6 होतो पण सम नाहीये. मग आता सम अशा संख्या किती मिळाल्या? 3 ने भाग जाणाऱ्या 4. चार. पर्याय क्रमांक A. कसं मॅडम काय? कसं काय 5? अवघड केलेले प्रश्न घेऊया ना मॅम ते आणि अवघड गेलेले घ्यायचं काहीच नाही. ही प्रश्नपत्रिका एवढे कठीणच दिली. आता सर्वांचंच येत आहे की एवढी प्रश्नपत्रिका घ्या मॅडम पूर्णच. आणि जे काही पण हा बोल ना. हा बोल बोल. मॅडम हा ते मग पण हवी. संख्याची बेरीज 6 येते 23 ची कितीची? 33 33 पण ती विषम आहे ना. विषम आहे, विषम नाही चालणार. भाग जातो पण विषम आहे. 33 ला पण भाग जातो, 27 ला पण भाग जातो, पण त्या विषम आहेत. 45 ला पण भाग जातो. हा बोल ना. हो अट आहे ना याच्यामध्ये 3 ने भाग पण गेला पाहिजे आणि संख्या पण सम पाहिजे. मग अशा 4च संख्या मिळाल्या आपल्याला. आलं लक्षात तुम्हाला? अट कशी होती? ओके, प्रश्न समजला? हा बोला. नंबरचं नाही समजलं. कुठला 10 नंबरचा नाही समजला का? नाही 9 नंबर. बरं पहा आता 9 नंबरचा पुन्हा एकदा पहा. माझ्याकडून सर्वांचे माईक म्यूट आहेत. तर पुन्हा डाऊट असेल तर नंतर विचारा, पण सध्या लगेच पाहूयात आपण 9. काय सांगितलं होतं त्यांनी? अंकांची बेरीज करा. आता अंकांची बेरीज आपण करून घेतली. मी डायरेक्ट अंकांची बेरीज इथे लिहून घेते पहा तुमच्या समोर. 5 आणि 2 अंकांची बेरीज किती झाली? 7. त्यानंतर 4 आणि 2 6 केली होती. 9 आणि 3 12 झाले. 4 आणि 8 12 झाले. 4 आणि 3 हे 7 होतात. 6 आणि 2 8 झाले. 3 आणि 7 हे 10 झाले. 4 आणि 3 7. 9 आणि 7 9 आणि 7 झाले 16. 2 आणि 8 हे 10 होतात. 3 आणि 2 हे 5 होतात. दशक आणि एककची आपल्याला बेरीज करायला सांगितली होती. त्यानुसार बेरीज आपण करून घेतली. आणि यामध्ये जे काही बेरीज येईल त्यातल्या मूळ संख्या आपल्याला शोधायच्या होत्या. मग मूळ संख्या शोधून त्यांची बेरीज करायची होती. मूळ संख्या यांच्यामध्ये 7 ही मूळ होती. पुन्हा एकदा 7 ही मूळ होती. पुन्हा एकदा 7 ही मूळ होती. आणि 5 एक मूळ होती. आता 7 7 7 7चा आपण 3 वेळा पाड म्हणजे 7 त्रिक 21 झाले. 21 आणि हे 5 हे झाले 26. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. अशी यांची ऍडिशन करायची होती फक्त. आता क्लिअर झाला का क्वेश्चन? कोणाचा होता? आता समजला का? आता 2 वेळा झाला हा प्रश्न. समजला ना? ओके. बरं, प्रश्न क्रमांक 12 पहा आता. ही प्रश्नपत्रिका थोडीशी घटकापेक्षाही थोडेसे कठीण प्रश्न आलेत. या घटकावरती पण एवढे कठीण प्रश्न नव्हते एवढे आलेले आहेत. नवनीत मध्ये एवढे प्रश्न नव्हते कठीण असे. कन्फ्यूज करणारे प्रश्न आहेत. बरं, वरील संख्या मालिकेतील 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी येणारी संख्या कोणती? पहा, 4 ने विभाज्य म्हणजे 4ची कसोटी माहीत असायला हवी. 4ची कसोटी दशक आणि एकक पासून जे काही संख्या तयार होते तर त्या संख्येला 4 ने भाग केला पाहिजे. आता इथे 4ची कसोटी वापरण्याची वेळ येते ती मोठ्या संख्येमध्ये. संख्याच लहान आहे तर पाहता क्षणी आपल्याला लक्षात येणारी 4 ने भाग जाणाऱ्या संख्या. शेवटचा 1 मिनिट राहिलाय पहा. आणखी एकदा लिंक रिजॉईन करायची आज. आज ही प्रश्नपत्रिका आपल्याला आणखी घ्यायची आहे. आज लिंक रिजॉईन करा. पहा आता 4 ने विभाज्य 48